साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. जे जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत. कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते. माझ्या आजोबाली, माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून, कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली. आणि मला माहित होतं, मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती. देशमुख साहेब इथं आहेत, अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. साहेब, आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब, आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत. आणि तुम्ही केलेले 60 वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही. कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे. पण 2024ला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या, कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला, आम्ही पाणी आणणार नाही, पाणी सोडणार नाही, तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही. साहेब, जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथे या लोकांना दिलेले आहेत, सुप्रियाताईंनी दिलेले आहेत, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते 100% पूर्ण आपण करणार म्हणजे करणार. साहेब, हे नेते काय म्हणतात ताईंना, आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई एकटी पडली. रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी, त्याच्यावर ज्या काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते पलीकडे गेले असले तरी इतर रक्ताचे नाती असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रियाताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतं. अहो साहेब, हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात. आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे 1-2 पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं. आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल, हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत,